शरीरात रक्ताची कमतरता, पचनशक्ती कमी झाली, उष्णता वाढलेली आहे, खाज, पुरळ, फोड यासारखे त्वचेचे विकार पण आलेले आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झाली का? लघवी साफ होत नाही का? थांबा थांबा, या साऱ्या गोष्टीवर एक आणि एकच बहुगुणी औषधी अशी आपली भाजी आहे, चिलाची भाजी. जी भाजी रक्त शुद्धीकरणासाठी उपयोगी पडते, रक्त वाढवण्यासाठीही उपयोगी पडते, पचनशक्ती वाढवते, उष्णता कमी करते, त्वचा रोगावर सुद्धा गुणकारी आहे, रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवते, लघवी साफ करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी फायद्याची आहे. हीच ती चिलाची भाजी. मेथीच्या भाजीप्रमाणेच भाजीचे फक्त शेंडे किंवा पानं घ्यायचे आहे, स्वच्छ करून घ्यायची आहे, धुवून घ्यायची आणि 1-2 उकळी येईपर्यंत पाण्यात उकडून घ्यायची आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी तीळ, सुक्या मिरच्या घ्यायच्या आहे आवडीप्रमाणे, जशा तिखट असतील तशा, थोडासा लसूण घेऊन वाटण काढून घ्यायचं आहे. इकडे पाण्याला उकळी आली की आपली भाजी काढून घ्यायची, थंड करून पिळून घ्यायची आहे आणि थोडीशी मोकळी करून घ्यायची. कढईमध्ये पळीभर तेल घ्यायचं आहे. या भाजीसाठी जास्त तेल काही लागत नाही, त्यामुळे थोडं तेलामध्ये भाजी होते. मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे, थोडासा लसूण टाकायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे. ही भाजी तुम्ही बिना कांद्याची सुद्धा करू शकतात, फक्त हिरव्या मिरचीची आणि लसणाची. त्यानंतर कांदा परतत आला की यामध्ये हिंग टाकायचा आहे आणि थोडी हळद टाकून कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये तिळीचं वाटण टाकायचं आहे. वाटण जास्त बारीक करायचं नाही, शेंगदाण्यासारखंच ठेवायचं आहे. तेही छान परतून घ्यायचं आहे, त्यामधला ओलावा निघून जातो, त्यामुळे संपूर्ण भाजीला तीळ लागलं जाते. या ठिकाणी ही भाजी करण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि भाजी ही तेवढीच बहुगुणी औषधी आहे. यानंतर यामध्ये उकडलेली आपली चिलाची भाजी टाकायची, चवीनुसार थोडंसं मीठ टाकून भाजी छान परतून घ्यायची आहे. भाजी कवळी असल्यामुळे तिचं थोडंसं पाणी सुटतं, पण छान परतून घेतली की आपली भाजी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर, रक्तशुद्धी करण्यासाठी फायदेशीर आणि हो, रक्त वाढवण्यासाठीही फायदेशीर आहे. महिला वर्गाने तर ही भाजी खाणं टाळायचं नाही. अवश्य करून ही भाजी खा. ज्यांच्या तोंडाला चव नाही त्यांच्या तोंडाला सुद्धा चव आणणारी ही बहुगुणी औषधी भाजी, चिलाची भाजी. धन्यवाद.